यार आज माझा उपवास आहे, काय करू? तर आज उपवासासाठी आपण खिचडी बनवूयात. तर मी पहिलं शेंगदाणे भाजायला ठेवलेत. तर शेंगदाणे आपण खिचडी बघतोय. खिचडी एकदम असं झालेली आहे, पूर्णपणे शिजली आहे ती. त्याच्यानंतर आपण मग घालतोय ते शेंगदाणे, परत पुन्हा एकदम मस्त करपवले शेंगदाणे. त्याच्यात मिक्सरमध्ये टाकलेत. मिक्सरमध्ये टाकून मस्त गर्रररर फिरवलेले आहेत. मग फिरून झालेले आहेत. त्याचा कूट पूर्णपणे आपण बाहेर काढलेला आहे. तो वाटीमध्ये, प्लेटमध्ये ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपण जातोय. अरे यार भाई, लाईटच गेली. संपला विषय. लाईट गेली आहे तर मग सांग, आपल्याला मिरची आणि हे काढायचंय. मिरचीचा कूट एकदम मस्त वरवंट्यात काढून घ्यायचा आहे. तो एकदम कुटून त्यांना मारून टाकायचंय. त्याच्यानंतर बटाटे शिलून घ्यायचेत. बटाटे शिलून झाले की त्याला कापून घेतल्यावर त्याला एका प्लेटमध्ये टाकून ठेवायचेत. प्लेटमध्ये एकदम टाकून ठेवल्यावर आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये, कढईमध्ये. आता तेल टाकू. कढईमध्ये तेल टाकून झालं तर त्याच्यानंतर आपण थोडं त्याला परतून घेऊ. त्याच्यानंतर परत पुढे जाऊ. त्याच्यानंतर एकदम आता मिरचीचा कूट पत्ता टाकला आहे मीनी. त्याच्यानंतर साबुदाणा खिचडी टाकली त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे झालं तर एकदम मस्तमध्ये मी त्याला परतून घेणार, हलवून घेणार एकदम मस्तमध्ये. त्याच्यानंतर प्लेटमध्ये घेतलंय आणि त्याची एक टेस्ट करूयात. एकच नंबर भाई, एक नंबर.